जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत भरपूर सारे शेतकऱ्यांचे आता पंप इन्स्टॉलेशनचे काम चालू आहे। जर आपण बोरवेलमध्ये पंप इन्स्टॉलेशन करत असाल तर बोरवेलमध्ये पंप इन्स्टॉलेशन करण्याचे नियम हे शेतकऱ्याला माहिती पाहिजे। त्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ आता बनवत आहे। तरी चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जे शेतकरी आता बोरवेलमध्ये सोलार पंप इन्स्टॉलेशन करणार आहेत त्यांना या नियमाची माहिती असणे गरजेचे आहे। कारण की पुढे चालून तुम्हाला इन्शुरन्ससाठी प्रॉब्लेम येणार नाही, त्याकरिता या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आता आपण बघूया की जर तुमचा बोर हा 200 फुटाच्या आत जर असेल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करत असता त्यावेळी आपल्याला त्यामध्ये बोरची खोली ही त्यामध्ये ॲड करावी लागते। व जर समजा तुम्ही सर्वे करत असाल, सेल सर्वे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा बोर किती खोल आहे हे ॲड करावे लागते व तुमची पाण्याची पातळी किती फुटापासून तुमच्या बोरला पाणी आहे हे सुद्धा त्यामध्ये ॲड करावे लागते। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये असे आहे की जी कंपनी आहे, जे सरकारकडून आपल्याला जे पंप इन्स्टॉलेशनसाठी सामान जो वेंडर देत असतो त्यामध्ये आपण 70 मीटरपर्यंत खोली घेऊ शकतो। म्हणजे फुटामध्ये म्हणायचे झाले तर 70 मीटर म्हणजे 210 फूट यापर्यंत आपण खोली ही घेऊ शकतो, हे नियमामध्ये आहे। आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा बोर हा 200 फुटाच्या वर आहे, कोणाचा 350 आहे, कोणाचा 500 आहे, कोणाचा 300 आहे, असे ज्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे खोल बोर आहेत। आता जे वेंडर असतात, कंपनी जी असते, ते आपल्याला 210 फुटापर्यंत जे काही त्यांची दोरी असेल, आपला पंप असेल, वायर असेल, इन्स्टॉलेशनचा जो काही त्यामध्ये बोरमध्ये लागणारा साहित्य असेल हे 200 फुटापर्यंत आपल्याला पुरवत असते। आता यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की जर आपला बोर 200 फुटाच्या वर आहे तर मग आपण कसे करायचे। तर मित्रांनो, तुम्ही हे स्वतःच्या रिस्कवरती जे आता तुम्ही 200 फुटाच्या खाली जर बोर सोडत असाल आणि तुम्ही जर सर्वेमध्ये ते दाखवलेले असेल तर तुम्हाला इन्शुरन्स हा कंपनी देत नसतो। त्यामध्ये कंपनी तुमच्याकडून स्टेम बॉन्डवरती लिहून घेत असते की तुमचा बोर हा किती खोलवर आहे व तुम्ही बोर किती खोल सोडणार आहे हे आपल्याला पूर्व माहिती देत नसतात व आपल्याकडून बॉन्डवरती आता सध्या ते लिहून घेत असतात की तुमचा बोर हा 350 फूट आहे। तर नियमात जर तुम्हाला बघायचं असेल नियममध्ये तर तुम्ही त्या इन्शुरन्समध्ये बसत नाही, कारण की कंपनी ही 210 फुटापर्यंतच तुम्हाला जे काही बोर सोडण्याचं जे साहित्य असते ते देत असते। तर मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही एक करू शकता की ज्या वेळेस तुम्ही सेल सर्वे करत असतात त्यावेळी तुम्ही 200 फूट अंतरच खोलीचे दाखवावे व 200 फूट अंतर दाखवून तुम्ही पंप इन्स्टॉलेशन करताना कंपनीकडून 200 फूट पंप इन्स्टॉलेशन करून घेणे व फक्त ज्यावेळेस तुम्हाला माहीत आहे की तुमची खोली जास्त आहे पण तुम्हाला डॉक्युमेंटली जे सेल्फ सर्वे करत्या वेळेस तुम्हाला 200 फूट अंतर टाकून फक्त पंपाचा हेड हा तुम्ही तुमच्या खोलीप्रमाणे वाढवून घेणे, कारण की तुमच्या मनावर हेड घेणे असते। तुम्ही जवळपास 300 फुटापर्यंत जर तुमचा बोर असेल तर तुम्ही 70चा 100चा हेड घेऊ शकता। फक्त जे पाईपाची खोली असते ते तुम्हाला 200 फुटापर्यंतच बोरचा खोल दाखवायचे आहे, जेणेकरून कंपनी तुम्हाला इन्स्टॉलेशन ही 200 फुटापर्यंत करून देईल। पण नंतर तुमचा सर्व इन्शुरन्स जी काही जबाबदारी असेल ती कंपनीची राहील, कारण की तुम्ही नियमात तो बोर बसवलेला असतो। त्यामुळे कंपनी तुमच्या बोरला जे काही प्रॉब्लेम झाले त्याला ते सॉल्व करून देत असते। पण जर का तुम्ही 200 फुटाच्या खाली बोर नेला
तर कंपनीवरती डिपेंड असते. कंपनी जर नियमात बघायचे असले तर तुमचा पंपचा इन्शुरन्स तिथे चालत नसतो, कारण की 200 फुटाच्या जर खाली तुम्ही सर्वेमध्ये त्यांना जर नेऊन दिले की आम्ही 200 फुटाच्या खाली पंप घेतो आहे, ते इन्स्टॉलेशन करून देता, पण तुमची जे इन्शुरन्स असतो त्या तेथेच संपून जातो. त्यासाठी कंपनीकडून 210 फुटाच्या आतमध्ये पंप इन्स्टॉलेशन करून घ्या आणि नंतर जर तुम्हाला पंप खाली सोडायचा असेल तर तुम्हाला पाईप वाढवून पंप खाली तुम्ही वैयक्तिक सोडू शकता. फक्त घेताना हेड मोठा घ्या, जेणेकरून तुम्हाला पंप खाली जरी सोडण्यात आला तर पंपाचं प्रेशर हे मिळत राहील. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ज्या पंपाविषयी योग्य माहिती, योग्य जे काही पंप येणार आहेत व कंपनीचे जे काही प्रॉब्लेम येतील ते सॉल्व कसे करायचे याबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यासोबत असे काही झालेले आहे की त्यांनी 200-250 फुटाच्या खाली पंप बसवून घेतलेले आहे व स्टॅम्प पेपर कंपनीला लिहून दिलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी कमेंट नक्की करा, जेणेकरून मी त्यांना याविषयी काय पर्याय करता येईल ते सुद्धा व्हिडिओ बनवेल व तुम्हाला त्याबद्दल माहिती देईल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.